जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। कॅफे अड्ड्याचा काळा पर्दाफाश, जोडप्यांसाठी गुप्त खोली, अश्लील धंद्याचे जाळे उघड। इचलकरंजी शहरातील झेंडा चौक परिसरातील कॅफे अड्डा या प्रसिद्ध कॅफेवर निर्भया पथकाने टाकलेल्या अचानक छाप्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत। शहरात गेल्या काही महिन्यात कॅफेंची संख्या झपाट्याने वाढली असून काही ठिकाणी बेकायदेशीर आणि अश्लील कृत्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली होती। यावरून निर्भया पथकातील पोलिसांनी बनावट ग्राहक म्हणून कॅफेमध्ये प्रवेश केला असता या कॅफेमध्ये जोडप्यांसाठी स्वतंत्र 2 खोली, वाढदिवस साजरा करण्यासाठी स्वतंत्र रूम तसेच केवळ 350 रुपयांमध्ये अश्लील कृत्यांसाठी खोली भाड्याने दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। कारवाई दरम्यान उपस्थित तरुण-तरुणींमध्ये एकच खळबळ उडाली। यामध्ये काही कॉलेज विद्यार्थी तसेच बाहेरगावातून आलेले ग्राहक आढळले। पोलिसांनी 4 ते 5 जणांना ताब्यात घेऊन समज देत सोडून दिले। मात्र कॅफे मालक संकेत हुबळे व कॅफे चालक शैलेश चंदुरे यांच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। यावेळी PIS संभाजी भोसकर, महादेवी पुजारी, प्रियंका चौगुले, सिद्धार्थ शेटे यांनी महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला। निर्भया पथकाचे प्रमुख PIS संभाजी भोसकर यांनी शहरातील अशा प्रकारे सुरू असलेल्या बेकायदेशीर कॅफेंविरोधात नागरिकांनी निर्भया पथकाशी संपर्क साधावा असे आवाहन केले। दरम्यान कारवाईची माहिती कळताच शहरातील अनेक कॅफे चालकांनी गावभाग पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली। प्रतिनिधी सौ वंदना कोरेसह। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।